रश्मी आणि मनीषा संध्या पाटील मॅम पंडित मॅमला सत्कार करतील आणि कविता आणि पुष्पलता रंजना पाटील मॅमचा सत्कार करतील. स्टेजवरती येऊन उभे राहा. निलेश आणि स्वप्नील गोतमारे स्टेजवरती येऊन उभे राहा. पंकज संतोष, निलेश आणि स्वप्नील गोतमारे. तृप्ती आणि हेमलता वनिता आणि मीनाक्षी, तृप्ती आणि हेमलता. जसं एखादं शिल्प सुंदर असं सुबक असं आपल्याला दिसतं आणि आपण त्या शिल्पाची स्तुती करतो, पण ते शिल्प घडवणारा शिल्पकार जो असतो त्याला आपल्याला लक्षात येत नाही. आजच्या कार्यक्रमाचे हे जे शिल्प तुमच्या सर्वांसमोर उभं आहे त्याच्यासाठी आम्हाला अतिशय मार्गदर्शन आणि मोलाचं असं योगदान जे मॅडमने दिलेलं आहे त्यासाठी मॅडमचे धन्यवाद. विक्रम स्टेज जवळ ये. शहाजी स्टेज जवळ या. स्वप्नील पालवे आणि मनोज स्टेजवर जवळ येऊन उभे राहा. संचालित गणेश विद्या मंदिर या शाळेच्या 95-96च्या बॅचने जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचं खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी. आणि आपली जी शाळा गुणाखे मॅडमने सांगितलं खूप मोठी झाली, खूप प्रगतीपथावर नेली. त्यात आपल्या संस्थेचे सर्व माजी पदाधिकारी आणि आपल्या गुणाखे मॅडम आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. कारण गुणाखे मॅडम म्हटल्या त्या दिवशी मॅडमचा मला फोन आला, इतका आनंद झाला, खूप आनंद झाला मॅडमचा फोन आल्यावर. आशिषने पण फोन केला होता आणि त्याच्यानंतर मॅडमने फोन केला. मॅडमला म्हटलं, संजय मॅडमने फोन केला, म्हटलं मी निश्चित कार्यक्रमाला येईल मॅडम, तुम्ही सगळ्याजणी. आणि त्या निमित्ताने तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या निमित्ताने आमच्या सर्व शिक्षकांची खरं सांगते आज भेट झालेली आहे. आम्ही सगळे तुमच्याच निमित्ताने आज एवढ्या वर्षांनी मॅडम रिटायर मला वाटतं 15-16 वर्ष झाले असतील, त्या निमित्ताने आम्ही सर्व शिक्षक सुद्धा तुमच्या निमित्ताने आज एकत्र आलेलो आहोत. खूप बोलायचं होतं पण वेळेअभावी 2 शब्द बोलते. धन्यवाद पुन्हा सर्व विद्यार्थ्यांचा एकदा. नक्की छान वाटलं.
ललिता मोरे मॅडम आणि स्मिता मराठे मॅडम. मॅडमला घ्यायला मी खाली जाते. या मॅडम. शीतल गायवडे, प्रिय वंदना, प्रमोद सानप, विनोद वेपर, कृपया स्टेज जवळ या. सुवर्णा थमके मॅडम, कृपया स्टेजवर या. अहो ते सगळं म्हणतात घाई होते ना, वेळ संपत आली आहे ना, म्हणून नाही बोलत. देऊ पण असं म्हणाले 100% माहिती. अविनाश, इकडे बघा समोर. शोभा ठाकूर मॅम होऊन द्या. आणि संगीता पाटील मॅम, कृपया स्टेजवरती या. साईनाथ, संदीप वाघ, प्रसाद हस्तुत्रे. हात लावून द्या ना. सर्व शिक्षक आमच्या चुकांवर पडदा टाकायचा. तसंच आज आमच्या व्यवस्थापनात वेळेअभावी काही जर चुका होत असतील तर आम्हाला कृपया क्षमा करा आणि आमच्या चुका पदरात करा. पराग शरका शेट्टे मॅम आणि पुष्पांजली शेंडगे मॅम स्टेजवरती यावं. मीरा दळवी मॅम, कृपया स्टेजवरती या.
विद्यार्थी हे सगळ्यात मागचे विद्यार्थी बरोबर आहे. नेक्स्ट दिनेश सर आणि कैलास सर कृपया स्टेजवरती या. आमची घेतलेली प्रॅक्टिस आठवली आणि पाठांतर न दिल्यामुळे दिलेला मारही आठवला. सादर होत आहे. ज्यांनी खूप मदत केली, कृतिका, सविता, ज्योत्स्ना, शीतल, प्रज्ञा, खूप गाण्यावर टाळ्या झाल्या पाहिजे. कमॉन. आणि ज्यांना नाचायचं ते नाचू पण शकतात ना. कमॉन.
सनत एक यांचा तो व्हिडिओ पूर्ण घ्या का ताईंचा. हां, आणि जमलंच तर एखादा फोटो म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये काढा, फोटो काढा त्यांचा, त्यांना द्यावा लागेल. हां, मी डोळे बंद करेल, हात जोडेल, तोच आपल्याला पुढच्या वर्षी भेटेल, एवढं लक्षात घ्या. ते विचार करूनच करा आता. हां हां सर, तुम्ही ऐकलंच नाही वाटतं माझं बोलणे. हां ऐकलं, हात खाली असे जोडायचे. हां हां, बसून घ्या सगळ्यांनी, आणि हात जोडा, डोळे बंद करा, आणि या ठिकाणी प्रार्थना चालू करतो. नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांनी आज या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा सोहळा आपल्या सर्व शिक्षकांसाठी केला. तर सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या सर्व शिक्षकांसाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या देखील सांगेल, एकदा जोरदार टाळ्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी झाल्या पाहिजे. आणि मी विनंती करतो, अशीच भेट जीवनात ही घडी अशीच राहू दे, ही अशीच भेट दरवर्षी व्हावी यासाठी संपूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक सर्वांनी मिळून एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या.
विनंती करतो नागरिक सेवा मंडळ संचलित गणेश विद्या मंदिरचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि सकाळपासून आम्हाला मंत्रमुग्ध करणाऱ्या ताई या ठिकाणी आहेत. अर्थात चंद्रकला दासरीजी सुप्रसिद्ध गायिका आहेत. तर त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यासाठी मी विनंती करतो. प्रसिद्ध गायिका चंद्रकलाजी दासरी यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं. जोरदार टाळ्या. इथे बऱ्याच शिष्यजन गण आणि गुरुजन या ठिकाणी आलेले आहेत आणि लहानपणापासून मी तुमची गाणी ऐकून मोठा झालोय. तुमच्याच गाण्यातून बरंच काही शिकलोय आणि एकदा इच्छा होती की तुमच्याबरोबर कधीतरी मला स्टेजवरती गायला मिळेल. आतापर्यंत मी कधीच तुमच्याबरोबर स्टेजवरती गायलं नव्हतं. आज मी पहिल्यांदा गायले माझ्या गुरूंबरोबर. तर ते भाग्य आज तुमच्या सर्वांमुळे मला मिळाले. यासाठी खरंच मी तुमचे आभार व्यक्त करतो. गणेश विद्या मंदिर नागरिक सेवा मंडळ संचलित कार्यक्रमामध्ये माझ्याच गुरूंब समोर मला परफॉर्म करायला मिळालं यासाठी खूप आभार व्यक्त करतो. आणि आशिष तुझे देखील आभार की हा क्षण माझ्या आयुष्यामध्ये आला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हा आशिषनेच आम्हाला बोलवलं. आशिषसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आशिषमुळे आम्हाला एवढी चांगली माणसं आणि एवढे चांगले गुरुजन आम्हाला पाहायला मिळाले आणि कुठेतरी आमच्या पण शिक्षकांची आम्हाला आठवण आली. यासाठी खरंच कौतुक आहे. आणि पुढील सूत्र काय घ्यायचं. यानंतर ग्रुप फोटो काढणार आहेत. सर्वप्रथम मला वाटतं शिक्षकांचा झाला असेल ग्रुप फोटो ना. तर मुस्कुराने लगी बेवजह हर जगह आने जाने लगी. तू मुझे मैं तुझे जो भी हो दिल में वो खुल के बताने लगी. ये नंबर यारी है, ये नंबर यारी है. ऐसी वैसी दोस्ती नहीं, ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ
मुझको अब कौन कहेगा। तुझ में रात मेरी, तुझ में दिन मेरे, लम्हा एक जीऊं ना मैं तो बिन तेरे। जान से भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मन। अपनी यारी के हिस्से हैं, जमा किए इस गुल्लक में हमने कितने सालों के सिक्के हैं। It's been a long day without you, my friend, and I'll tell you all about it when I see you again. We've come a long way from where we began. Oh, I'll tell you all about it when I see you again. When I see you again. सोना बन के ये मिली गलियों से गुजरी है, बरसों सबरी है, जाते नहीं कहीं रिश्ते पुराने। आता मला काय बोलावं तेच सुचत नाही। विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि अतिशय सुंदर कार्यक्रम साजरा केला, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। सर्वांना धन्यवाद देते। असेच कार्यक्रम वारंवार करत राहा। धन्यवाद। बोलू परत एकदा। हो, पण आता त्याला खूप वर्ष झाली हा, आणि आता तुम्ही तर 3 वर्षांनी भेटताय, मग त्याच्यानंतर म्हणजे बघा किती काळ गेला तो। आता मी रिटायर होऊन 5 वर्ष झाली, मग कसं ऐकतच आला आता कसं। आणि शेवटचं बोलायचं, हा बरं, मला काय म्हणायचंय की तुमची विद्यार्थी संख्या फार कमी आहे, म्हणजे तुम्ही सगळे एकत्र कनेक्ट नाही आहात, बरोबर ना? पण नका ना असं करू, उपस्थिती खूप विद्यार्थ्यांनी जर हजेरी घेतली तर नाही असू देत, पाऊस पडला तर उलट तुमच्यापेक्षा आम्ही म्हातारे आहोत। आता रविवार आहे तरी आम्ही आलोच की नाही। मॅडम तर पुण्यावरून आल्यात, या पण पुण्यावरून आल्यात, म्हणजे बघा तुमच्यात आणि आमच्यात फरक आहे की नाही। मग का नाही आले तुम्ही विद्यार्थी सगळे हजेरी? मग घ्यायलाच हवी मला। आणखी एक महत्वाची गोष्ट, हा, आणि लोहार मॅडम नाशिक वरून आले बघा, हो की नाही? म्हणजे आम्हाला किती तुमची ओढ आहे, तुमची ओढ। वेलकम वेलकम। बरं, मला आणखीन एक असं म्हणायचं होतं की तुम्ही सगळे जण जो आज कार्यक्रम जो आयोजित केलाय, मला असं वाटतं की मला आशिषने
फोन केला होता आणि व्हॉट्सअपवर तो आहे माझ्याकडे. तर त्याने फोन केलेला मला की मॅडम असा असा कार्यक्रम करायचा आहे. तर मी म्हटलं मला तो खूप आनंद झाला. तेव्हा म्हटलं की चला या निमित्तानं तुमच्याशी भेटलं जाईल आणि मला माझ्या शिक्षकांशी भेटता येईल. पण मला असं वाटतं की हा कार्यक्रम करताना काय होतं, एखादी गोष्ट आता आपण शाळेत जरी कार्यक्रम करत असलो किंवा घरी जरी कार्यक्रम करत असलो तरी बऱ्याच अडचणी येतात आणि आपलेच आपला पाय ओढतात. बरोबर, आपलेच आपला पाय ओढतात, हो की नाही? तसंच मला असं वाटतं की विद्यार्थी संख्या जिथे कमी दिसते तर असं वाटतंय की मला हा काहीतरी कुठेतरी थोडंसं जाणवलं मला. तर प्लीज, तर मला असं म्हणायचं की पुढच्या वेळेला तुम्ही, मला असं वाटतं तुम्ही आम्हा सगळ्यांना लवकरात लवकर बोलवणार आहात. बोलवाल ना? म्हणजे अरे बाबा आम्ही उद्याच नाही म्हणत आहे, भले वर्षाने 2 वर्षाने. आणि आणखी मी मागाशी जसं सांगितलं तसं मला सगळ्यांनी शब्द द्या, 30 वर्षांनी नाही, निदान 1 वर्षातून एकदा सगळेजण भेटाल. शब्द द्या मला. स्वतःसाठी तो 1 दिवस काढायचा, स्वतः जगायचं. घर, सासर, मुलं बाळ, सासू सासरे सगळे बाजूला ठेवायचे, फक्त बायकोला पण नाही, सगळं नवरा बायको सगळे बाजूला ठेवायचे, फक्त आपण एकटे. बस मी एकटा आणि माझी मित्र. एन्जॉय करायचा. आणि एन्जॉय करत असताना एक लक्षात घ्या, मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपलं मन मोकळं करतात एकमेकांबरोबर. बरोबर, माझी मैत्रीण आहे, माझा मित्र, मी माझं मन मैत्रीबरोबर मोकळं करतो, तेव्हा ते केलेलं मोकळं मन हे असं राहिलं पाहिजे, तर मैत्री टिकते. बरोबर बरोबर. आशिषने आणि त्यांच्या सहकारी आणि तुम्ही सगळ्यांनी खूप छानपणे आयोजन केला. तर मी तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद देते. आशिषसाठी, सगळ्यांसाठी, तुम्हा सगळ्यांसाठी धन्यवाद. आशिष, मंगेश, स्वप्नील चौधरी आणि मंगेश घा, तुम्हा सगळ्यांचे विशेष आभार. स्वप्नील तुझे पण. हे पण महत्वाचं आहे, एक लक्षात घ्या. आणखी आपल्या गणेश विद्या मंदिर शाळेमध्ये 4-4 तुकड्या होत्या, अ ब क ड, हो की नाही? 4-4 तुकड्या. तर मग फक्त माझाच वर्ग म्हणून नाही, सगळ्यांनी एकत्र या. अ तुकडी, ब तुकडी, क तुकडी, सगळ्यांनी एकत्र या त्या बॅचचे आणि सगळ्यांनी मजा करा आणि खूप छान आयुष्य जगा. तुमच्या आयुष्यामध्ये सगळेजण खूप प्रगती करा आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन 2 शब्द सांगतो. जीव कासा वीस झाला, श्वास हा अडला जरी, दाट श्वास अडलेल्या मनाला मित्र धोक्यासारखा, निग्रह वडव्यामध्ये घालला. आजच्या या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या आधारस्तंभ श्रीमती पुनाके मॅडम, त्याचबरोबर माझे सर्व वरिष्ठ सहकारी, त्याचबरोबर माझ्या बरोबरीचे सहकारी बंधू आणि भगिनींनो आणि यशवंत, कीर्तिवंत, गुणवंत असे माझे सगळे माझे लाडके, माझे आवडते विद्यार्थी. काय बोलावं खरं तर मला सुचत नाहीये. ज्या वेळेला अगदी हा कार्यक्रम करायचा त्याच्या आधी आशिषचा मला मेसेज होता, मॅडम तुम्हाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं कधी पण या, आता काय रिटायरच झालेली आहे, कधीही वेळ देऊ शकते.
त्याप्रमाणे स्वप्नील आणि आशिष दोघे घरी आले आणि मॅडम तुमचं आम्हाला मार्गदर्शन हवं आहे, तुमची मदत हवी आहे. म्हटलं कधी तुम्ही सांगा, त्यावेळेला मी तयार असेल. फक्त काय होतं, आता रिटायर असल्यामुळे सारखं गावी जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं सुरू असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की मी खरोखर 15 दिवसापासून बाहेर होते, पण या कार्यक्रमासाठी आजचं माझं तिकीट होतं, परंतु ते कॅन्सल करून मी कालच पहाटे 5 वाजता फ्लाईटने पोहोचलेली आहे. कारण हा कार्यक्रम अगदी माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी होती की आमच्या शाळेचे विद्यार्थी आजपर्यंत जेवढ्या बॅचेस आमच्याकडून गेलेल्या आहेत, सर्वच विद्यार्थी अगदी उच्च शिखरावर या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. कुणी असं नाहीये की म्हणजे त्यांच्याबद्दल असं काही ऐकायला मिळालेलं नाहीये. सगळे छान छान उच्च पदावर कार्यरत आहेत. आणि ही एक आमच्या शाळेसाठी, आमच्या शिक्षकांसाठी आणि विशेष म्हणजे आमच्या नागरिक सेवा मंडळ संचलित जे आमचं मंडळ आहे ते आजी माजी पदाधिकारी असतील, त्यानंतर स्वर्गीय जे आहेत, तर त्या सर्वांचीच आठवण या ठिकाणी येते. मगाशी तर ज्या वेळेला मी 10:30 वाजता या ठिकाणी आले, मला तर खरंच खूप भरून आलं, डोळ्यातनं पाणी आलं माझ्या. त्यावेळेला खूप मला म्हणजे हे झालं. आणि आमचे जे ज्येष्ठ सहकारी जे आज आमच्यात नाही आहेत, त्यांची सुद्धा उणीव या ठिकाणी भासते. दुधाळकर मॅडम असतील, जोशी मॅडम असतील, कांबळे मॅडम असतील, आमच्या नीलम जोशी मॅडम असतील, खूप म्हणजे या ठिकाणी त्यांची उणीव या ठिकाणी भासते. कारण ही पोकळी कधीही भरून न निघणारी असते. आणि म्हणून ज्या वेळेला बघा अशा प्रकारचे जे कार्यक्रम होतात, तर त्या कार्यक्रमातून आपण सगळे एकत्र येत असतो. ठीक आहे, ज्या वेळेला आपण एखादं चांगलं कार्य करतो त्यावेळेला अनंत अडचणी येतात. आशिष, स्वप्नील आणि त्यांच्या टीमने जी मेहनत घेतली ती खरोखर मी अगदी जवळून बघितलेली आहे. कारण एवढ्या सर्वांना एकत्र आणणं ही साधी सोपी गोष्ट नसते. आणि ज्या वेळेला आपण एखादं चांगलं कार्य आपल्या हातून घडावं असं आपल्याला असं वाटतं, त्यावेळेला खूप अनंत अडचणी आपल्या समोर असतात. परंतु त्यातही एक वेगळी मजा असते आणि त्यातही आपण मानला तर आनंद असतो, नाहीतर मग ते स्वतःलाच आपल्याला त्याचा त्रास होत असतो. म्हणून त्रास बाजूला ठेवायचा, आनंद घ्यायचा. आणि खरोखर या ठिकाणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी या ठिकाणी सांगू इच्छिते की बाळांनो, तुमच्यामुळे आम्ही आमचे सगळे सहकारी एकत्र आलेलो आहोत. हा एक मोठा स्वर्गीय आनंद आहे. आणि असा हा आगळा वेगळा, बघा मी याच्याही आधी भरपूर म्हणजे काही आपल्या माजी विद्यार्थ्यांचे जे काही गेट टुगेदर वगैरे झाले, त्या कार्यक्रमांना सुद्धा मी उपस्थिती लावण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. परंतु आजचा जो कार्यक्रम आहे हा अगदी अविस्मरणीय आणि अभूतपूर्व असा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. खूप खूप असा आनंद या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना फक्त एवढंच सांगू इच्छिते की बाळांनो, जो ग्रुप त्याने मोठ्या कष्टाने तयार केलेला आहे, त्या ग्रुपमधून कुणीही लेफ्ट होऊ नका. सगळ्यांनी असं एकत्र राहा आणि कोणत्याही पद्धत म्हणजे काहीतरी निमित्ताने का होईना निदान आपल्या एकमेकांचे सुखदुःखाचे जे मेसेज आहेत ते एकमेकांपर्यंत पोहोचत असतात. आणि त्या निमित्ताने का होईना आपण या ठिकाणी एकत्र येण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो. आणि पुन्हा मी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक करते. सर्वांना पुढील आयुष्य, यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छाही देते. आणि तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र येण्याची जी दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप 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 कौतुक करते, आभार मानते. आणि असंच यश तुम्हाला या ठिकाणी मिळत, कारण आमच्या शाळेचे सर्वच बॅचचे सर्वच विद्यार्थी अगदी गुणवंत आहेत. मी सुरुवातच तशी केली, गुणवंत, यशवंत, कीर्तिवंत सर्वच विद्यार्थी आमचे गुणी आहेत. ज्ञानवंत सर्वच विद्यार्थी आमचे गुणी आहेत, त्याबद्दल सांगायलाच नको. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी मी माझं मनोगत थांबवते. धन्यवाद. विनंती करेन, नम्र विनंती करेन की तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊया, भेटूया, कुठेतरी ट्रिप काढूया. तेव्हा शिक्षकांची ट्रिप असणार आमची. ओके, मग मी शिक्षकाने सगळ्यांना विनंती करते की आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. गणेश विद्या
माझे विद्यार्थी आणि सहकारी शिक्षक, आपण 30 वर्षांनी भेटलो, एवढा आनंद झाला. मी जास्त वेळ बोलणार नाही. हा नाही, जास्त बोलून उगाच दुसऱ्याला छळण्यापेक्षा कमी शब्दात मला मांडायची सवय आहे. आजचा आनंद मला पंढरपूरला गेल्यासारखा वाटतं. मी वारीला गेलेलो नाही, पंढरपूरला गेलेलो नाहीये, पण आज मला इथे येऊन जो आनंद मिळाला तो त्यापेक्षाही कमी नाहीये. माणसात माणूस पाहायला शिकणं, समोरचा दिसल्यानंतर, ओळखीचा दिसल्यानंतर त्याला स्मित देणं, म्हणजेच त्याच्यातला आपला आत्मा आणि परमात्मा यांची ओळख झाली तर पंढरपूरला जावं लागत नाही. ही वारी अशीच चालू राहावं. हे एका गाण्याची ओळीत मी सांगतो. संत ज्ञानेश्वर चित्रपटातलं गाणे, ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सन्माननीय सौ दुनाखे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षकगण व माझे सर्व विद्यार्थी, आजचा कार्यक्रम अतिशय विलोभनीय झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. यातून, या कार्यक्रमामधून आपण एकमेकांची ओळख आजपर्यंत टिकवून आहोत हे या कार्यक्रमातून आपल्याला जाणवते आहे. असेच कार्यक्रम आम्ही नसतानाही आपण आयोजित केलेत तरी चालतील, पण एकमेकांना भेटत राहा, कारण सर्वांचं एकत्रित येणं हे फार आज गरजेचं आहे. आपणही समाजासाठी काहीतरी देणं लागतो याची जाणीव आजच्या कार्यक्रमातून आम्हा शिक्षकांना झालेली आहे. समाजासाठी नाही तर किमान तुम्ही एकमेकांसाठी जरी एकमेकांचे ऋणानुबंध जपलेत तरी देखील खूप आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार सर्व उपस्थित. इथे माझे सगळे आवडते, सगळे जीवाभावाचे, ज्यांच्याकडे बघून माझ्या शरीराचा एक एक रक्ताचा थेंब, एक एक नस माझी अशी इतकी भावपूर्ण होते की बोलताना सुद्धा मला अगदी हे होतं की कोणत्या शब्दात मी कसं व्यक्त व्हावं. आणि मला एकच शब्द फक्त अगदी खूप आवर्जून सांगायचा आहे सर्व विद्यार्थ्यांना की ज्या विद्यार्थ्यांनी एवढं गुरुजनांना दिलेला आहे ना आज जो मान सन्मान, हा मान सन्मान मी म्हणेन तुम्ही आम्हाला एवढ्या उंच पदावर नेऊन ठेवलेला आहे. तर शिक्षकांचा जो मान सन्मान समाजात मिळतो तो केवळ विद्यार्थ्यांमुळे मिळतो, केवळ विद्यार्थ्यांमुळे. शिक्षक कधी स्वतः शिक्षक नसतोच. जेव्हा विद्यार्थी त्यांना आमचे गुरु आहेत, आमचे शिक्षक आहेत, आमचे गुरु असं म्हणतात तेव्हा त्यांचा मान ताठ होतं, त्यांची कॉलर टाईट होते. आणि मी म्हणते की समाजात आज आम्ही जे काही मान सन्मानाने मिरवतो ना स्वतःला आम्ही शिक्षक म्हणून, हे केवळ तुम्ही लोक सगळे छान आहात ना म्हणून आम्ही आहोत. तुम्ही जर छान नसते तर आम्हाला कोणी किंमत दिली नसती. जसं घरामध्ये मूल जर चांगलं नसेल तर आईला शिव्या मिळतात ना, म्हणजे चांगलं बोललं जात नाही ना आईला की असं कसं तुझं लेकरू, त्या आईला नावं ठेवली जातात. तसं आम्हाला सुद्धा की एखादे विद्यार्थी बंड निघाला, खराब निघाला, एखादा विद्यार्थी नाही चांगला निघाला तर त्या शिक्षक कमी पडला असं म्हटलं जातं. मग जेव्हा एवढी छान विद्यार्थी जर आहेत, हे छान विद्यार्थी जेव्हा झालेत तेव्हा आम्हाला हा मान सन्मान आज समाजात मिळालेला आहे. हा मान सन्मान तुम्ही दिल्याबद्दल, हा आदर सत्कार केल्याबद्दल खूप मनापासून ऋणी आहे मी तुमच्या सगळ्यांची, खूप ऋणी आहे. खूप बरं वाटलं आणि खूप सगळ्यांना अगदी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही आजचा हा दिवस आम्हाला दाखवला आणि फार भारावून टाकलं. कधीही न विसरणारा दिवस तुम्ही आज आयुष्यात दिलेला आहे. आणि याच्या आधी याच्यानंतरही असे दिवस मिळाले, पण आज जो मिळाला ना तो दिवस, हा सगळ्यांच्या सोबत जो मिळाला ना तो अजून
अधिक त्यात भर घालणार आहे, दुग्ध शर्करा योगासारखा. तर इतकं सगळ्यांच्या सोबत तुम्ही आम्हाला आणलं आणि तुमच्याशी पण कनेक्ट केलं. तर हा दोन्ही बाजूनी मी मधली आहे, त्यामुळे मला तुम्ही जो दिलाय ना दुवा हा अतिशय खूप दिवस पुरणार आहे. आणि माझ्या आयुष्यात खूप चांगला दिवस तुम्ही आज दिल्याबद्दल खरोखर तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते. धन्यवाद. आय लव्ह यू ऑल, एव्हरीवन. लव्ह यू. ज्ञान रूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. माझ्या सर्व गुरुजनांना आम्हाला ज्या गुरुजनांनी घडवलं ते आज सर्व इथे बसलेले आहेत, त्यांचं मी खूप आभार मानतो. आज आम्ही जे पण आहोत त्यांच्या मारण्याने, त्यांच्या ओरडण्याने जे काही केलं त्यांनी केलेलं आहे आमच्यासाठी. आणि मी हे म्हणतो आज आपण सर्व एकत्र इकडे जमलो, पण खूप जणांची अनुपस्थिती मला इथे दिसते. मला आता मी एवढा छत्तीसगडवरून आलोय, ऑपरेशन सिंदूर करून आलोय जेएनकेवरून खास या कार्यक्रमासाठी, पण लोक इकडे राहून सुद्धा पण येऊ शकत नाहीत. मला हे आश्चर्य वाटतंय. थँक्यू मॅडम. तर तरी ज्यांनी प्रयत्न केला त्यांना तर आपण काय बोलू शकत नाही, पण तरी आशिष, स्वप्नील, किरण यांच्या टीमनी त्यांचा जो पण काय प्रयत्न होता तो हाणून पाडलेला आहे आणि आपला हा प्रोग्राम त्यांनी सफल केलेला आहे. तर मी आशिष, स्वप्नील आणि किरण यांना मी खूप खूप आभारी. सॉरी मंगेश, तुला विसरला, सॉरी. हा, तर या सर्वांचे आभार मानतो आणि गुरुजनांना परत एकदा मी अभिवादन करतो. तुम्हाला आज अगदी छान छान हे मिळाले बघा, सगळेजण दुवा देत. हा इकडे दोनच पंक्ती, मला शब्दात नाही बोलता येत म्हणून गाणं बोलते. सगळ्यांसाठी हे गाणं आहे आणि सगळ्यांमुळे हा प्रोग्राम झाला आहे, खास त्याच्यासाठी म्हणून हे गाणं. ज्याने घेत असेल त्यांनी मला जॉईन करावं प्लीज. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. सर्वप्रथम काही बोलण्या अगोदर मला तुमच्या बॅचचा धन्यवाद बोलायचं आहे, कारण आम्ही 98च्या बॅचचे आहे, पण कुठेतरी तुमच्या बॅचमध्ये असा विचार आला की आपण आपल्या काही ज्युनियर बॅचला सुद्धा इन्व्हॉल्व करायला पाहिजे. त्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही आम्हाला संधी दिली आणि ते स्टेजवर बोलून जी संधी आम्हाला आतापर्यंत मिळाली नव्हती शिक्षकांचा सन्मान करण्याची, ती आम्हाला संधी दिली. एक गोष्ट आठवते, कारण सगळेजण बोलताय, सगळ्या मॅडम बोलतात की आम्ही तुम्हाला रागवलो असू, बोललो असू. त्याच्यावर एक छोटी गोष्ट आठवते. एक फॅक्टरी असते, त्या फॅक्टरीमध्ये खूप मोठं प्रोडक्शन चालू असतं आणि अचानक प्रोडक्शन चालू असताना एक मशीन बंद पडतं.
तर सगळे कामगार त्या मशीन रिपेअर करायच्या मागे लागतात, मोठे इंजिनियर येतात, इव्हन त्या फॅक्टरीचा मालक येऊन सुद्धा मशीन बघतो, पण त्याच्याकडून पण ती रिपेअर होत नाही. तर कोणीतरी एक वर्कर बोलतो की मी एका माणसाला असं ओळखतो की जो मशीन रिपेअर करण्यामध्ये एक्सपर्ट आहे, त्याला आपण बोलवूया का? ठीक आहे, त्याला बोलवतात, तो येतो, मशीन बघतो आणि एक हतोडा फक्त मशीनच्या एका पार्टवर मारतो आणि मशीन चालू होतं. सगळे बोलतात अरे वा, याला तर म्हणजे एवढं सोपं काम होतं पण आपल्याला जमलं नाही. ते बोलतात ठीक आहे, तुझं काम झालंय, तू बिल पाठव आम्हाला. तर तो बिल पाठवतो 10,000 रुपये. तो फॅक्टरीचा मालक असतो, तो बोलतो एका हतोडा मारायची किंमत 10,000 रुपये कशी होऊ शकते, मला एक्सप्लेनेशन दे. तर तो वर्कर येतो, तो बोलतो हतोडा मारण्याची फी 1,000 रुपये, पण हतोडा कुठे मारायचा याचं ज्ञान असणं त्याची फी 9,000 रुपये. मला वाटतं आपण सगळेच मान्य करू की हे जे इथे मशीन रिपेअर करणारे एक्सपर्ट बसलेले आहेत, आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याचं मशीन शाळेतच नाही पण असे भरपूर उदाहरणं असतील की ज्यांच्या फॅमिलीशी सुद्धा हे शिक्षक एक फॅमिलीचा भाग म्हणून आहेत आणि आपल्या फॅमिली प्रॉब्लेम मध्ये सुद्धा त्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे हे ते एक्सपर्ट आहे की त्यांनी बरोबर हतोडा मारून आपलं मशीन आजही चालू ठेवलेलं आहे. ह्या सर्व शिक्षकांना फक्त मी देवाकडे विनंती करेल की तुम्हाला उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो. आणि फक्त शिक्षकांसाठी 2 ओळी आठवतात. गुरु कसा असावा? गुरु नको सूर्यासारखा सतत तापलेला, गुरु नको सावलीसारखा सतत पाठलाग करणारा, गुरु नको फुलासारखा क्षणभर सुगंध देणारा, गुरु असावा अश्रूंसारखा सुख दुःखात समान साथ देणारा. स्माइल नितीनकडे बघा, समोर बघा. बोललो यार, माझ्याकडे काय जेवण आहे का? वेट करतो कसं काय झूम करतो. 1 मिनिट वेट. समोर वाईट मार. Done. Yes, thank you. Yo, Ani Singh. सर्व शिक्षक आहेत त्यांना शाम को डाल तरंगे पाटलांसोबत थेट भेट. सेम दिखो यार.
शुक्रिया तुम जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों, तुम जैसे दोस्तों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों। ये लाइट का ना लाइट हेलो इथून बाहेर हे बघ इथून अरे इथून बंदे बाहेर मौत ना बन जाए संभलो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभलो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशों की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभलो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। एक तरफ प्यार है, चाहत है, वफादारी है, एक तरफ देश में एक तरफ देश में धोखा है, गद्दारी है, बस्तियां सहमी हुई सहम जो मनसारा है, कब न क्यों हुआ आज सब नजारा है, आग पानी की जगह अपने जो बरसाएंगे, लहला के हुए सब एक झुलस जाएंगे जाएंगे जाएंगे, खो रहा चैनो अमन, खो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो, हो रहा चैनो अमन, हो रहा चैनो अमन, मुश्किलों में है वतन, मुश्किलों में है वतन, सरफरोशी की शमा दिल में जला लो यारो, जिंदगी मौत ना बन जाए संभालो यारो। न दिन को सुकून है शाकिर, न रात को सुकून है, ये कैसा हम पे उम्र इश्क का जुनून है, जो रचाए तूने हाथ में दे के, वो मेहंदी नहीं
दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। यार ने ही लौट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। यार ने ही लौट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। मेरे प्यार वाले सभी फूल मुरझाए, कांटे ही फिजाओं वाले मेरे से आ गए। मेरे प्यार वाले सारे फूल मुरझाए, कांटे ही फिजाओं वाले मेरे से आ गए। रास नाया मुझे सपना बहार का, रास नाया मुझे सपना बहार का। यार ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। यार ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। आशिकों की माला मेरे गले पहना के, खुश है वो घर किसी और का बसा के। आशिकों की माला मेरे गले पहना के, खुश है वो घर किसी और का बसा के। कर दिया खून देखो मेरे एतबार का, कर दिया खून देखो मेरे एतबार का। यार ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। यार ने ही लूट लिया घर यार का, अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का। घर कब आओगे, घर कब आओगे, दिखो कब आओगे, कि तुम मिले थे सोना सोना है। संदेश आते हैं हमें तड़पाते हैं, तो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सोना सोना है। किसी दिल वाली ने किसी मतवाली
धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, बहकती सुबहों ने, बदलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने, आओगे कि घर कब आओगे, कब आओगे, कि तुम बिन ये दिल सोना सोना है। सने से आते हैं हमें दरबाते हैं, कभी भी आती है पूछे जाती है, घर कब आओगे, कि घर कब आओगे, दिखो कब आओगे, कि तुम बिन ये कर सोना सोना है। मोहब्बत वालों ने, हमारे यारों ने, हमें ये लिखा है कि हमसे पूछा है, हमारे गाँव ने, हमकी जाओ ने, पुराने की पल ने, बरसते बादल ने, खेत खलियानों ने, हरे मैदानों ने, बसंती बेलों ने, झूमती बेलों ने, लचकते झूलों में, महकते फूलों में, चटकती कलियों ने, और पूछा है गाँव की गलियों ने, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन जाओ सोना सोना है। सदे से आते हैं हमें दरबाते हैं, खुशी आती है तो पूछे जाती है, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सोना सोना है। प्यार की गंगा जो चिट्ठी आती है, साथ को लाती है, मेरे दिन बचपन के खेल वो आंगन के, वो साया आंचल का, वो टीका काजल का, वो लोरी रातों में, नरमी हाथों में, वो चाहत आँखों में, वो चिंता बातों में, बिगड़ना ऊपर से, मोहब्बत अंदर से, करे वो देवी माँ, कहीं हर खत में पूछे मेरी माँ, कि घर कब आओगे, देखो कब आओगे, कि तुम बिन आना सोना सोना है। सदे से
दोस्तों को सलाम दे। मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का जाम दे, उसे मेरे प्यार का जाम दे। वही थोड़ी दूर है मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तू उसे उसके बेटे का नाम दे। गुजरने वाली हवा बता मेरी दोस्त, मेरी दिलरुबा, मेरी माँ को मेरा पैगाम दे, उन्हें जाके तू ये पैगाम दे। मैं वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा, फिर अपने गाँव में उसी की छाँव में, कि माँ के आंचल से, गाँव के पीपल से, किसी के काजल से जो वादा था वो निभाऊंगा। मैं एक दिन आऊंगा, 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 मैं एक दिन आऊंगा। Can you be my friend? Can you be my lover up until the very end? Let me show you love, I'll not pretend. Stick by my side even when the world is leaving me. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी जवानी सी बचा के रखे हैं हमने वो दिन। अपने रूठे पराए रूठे यार रूठे ना, अब टूटे वादे टूटे दिल टूटे ना। अलविदा यारा अलविदा, हो रहे तुमसे हम जुदा। If you ever find yourself stuck in the middle of the sea, I'll sail the world to find you. If you ever find yourself lost in the dark and you can't see,